नमस्कार मंडळीत, कसे आहे सगळे सगळे ओके असायलाच पाहिजे. मी तुमची स्नेहल, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही गेलो होतो दिवाळीचं शॉपिंग करायला, कारण आज आहे आता म्हणजे भरपूर लवकरच येणार आहे दिवाळी. आणि त्यासाठी ना आम्ही लगेच शॉपिंगला गेलो होतो, कारण असं आहे की नंतर खूप गर्दी होतात मार्केटमध्ये इतकी भीड राहते ना की म्हणजे जाणं आणि येणं सुद्धा खूप मुश्किल होऊन जातं. तर त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच मार्केटमध्ये गेलो होतो, आणि ते पण अमूल्याच्या बडे मम्मीला आणि बडे पप्पाला तिला फ्रॉक घेऊन द्यायचा होता. आता खूप दिवसात चालू होतं त्यांचं की फ्रॉक घ्यायचा आहे. तर मग एक दिवस काढला, म्हणजे ज्या दिवशी कोजागिरी राहते ना त्या दिवशी आम्ही गेलेलो होतो. म्हणजे आज कोजागिरीसुद्धा होती, पण हा जो व्हिडिओ आहे ना मी खूप लेट टाकत आहे, कारण झालं असं की माझ्या कामाच्या गडबडीमध्ये माझं सगळं हे व्हिडिओ टाकायचे राहून गेले. तर त्यासाठी सॉरी बरं का सगळ्यांना. तर इथे आम्ही शॉपमध्ये गेलो, तर अमूल्याला हा फ्रॉक खूपच आवडला होता, कारण तिचं पहिलेपासूनच चालू होतं की मला जो फ्रॉक देईल ना बडी मम्मी बडे पप्पा, तसं लॉंग फ्रॉक देईल, जे असं मागून राहतं ना फूल घेर राहतो. आणि मुलांना, छोट्या मुलींना खूप छान फ्रॉक मिळतात. तर इथे ना खूप इतका छान इतका क्यूट फ्रॉक होता ना हा. म्हणजे आम्हाला कलर घ्यायचा होता दुसरा, व्हाईटमधूनच घेतला होता, पण दुसरा कलर घेतला होता त्यामध्ये. पण अमूल्याला आईस्क्रीम खायची होती, ती खूपच जिद्दी पेटली होती आईस्क्रीम खायसाठी. तिचा भाऊसुद्धा होता हा, म्हणून मग तिला पहिल्यांदा ते चॉकलेट मिल्कशेक दिलेलं होतं दोघांना पण. ते पेले, आम्हाला काही घ्यायचं नव्हतं, कारण आम्ही जेवण करून सुद्धा आलो होतो घरून. आणि त्याचबरोबर इथे आता वातावरणसुद्धा खराब होतं, तर त्यामुळे गळा दुखणार, माझा गळा तर खूपच दुखत होता, म्हणून मी सुद्धा घेतला नाही आणि ताईने सुद्धा नाही. तर इथे आम्ही घरी आली, कारण सगळं शॉपिंग झालं, घरी आली. त्यानंतर मला ना इथे करायचं होतं कोजागिरीसाठी खाऊ, कारण कोजागिरीच्या दिवशी बाहुले बसवतात भरपूर लेडीजच्या घरी, किंवा फॅमिलीमध्ये बाहुल्या ज्या आहेत. आमच्या विदर्भामध्ये राहतात हा प्रकार, म्हणजे देवाचा महालक्ष्मी म्हणून त्या दिवशी पूजासुद्धा करतात, आणि कोणाकोणाच्या घरी तर महालक्ष्म्यासुद्धा बसतात. तर आम्हाला खाऊ करायचा होता, तर मी ते चणे बनवले होते, आणि काय बनवतात पुन्हा चिवडा होता, आणि थोडंफार जे ॲटम जे राहतात ना ते केवळ बनवले होते. तर इथे मी साडी घालून पूजेसाठी रेडी झाली होती, आणि अमूल्यासुद्धा मध्ये मध्ये करत होती. तर इथे ना मी पहिल्यांदा पूजा करायला घेतलं. मी नेहमी तुम्हाला सांगते, जेव्हाही आपण पूजा असेल ना त्यावेळेस सुपारीच्या गणपतीची पूजा ही करतातच. साधी नॉर्मल जरी पूजा करा ना तर ही पूजा पहिले करतात, त्यानंतरच पूजा केली जाते, कोणतीही असो. तर इथे बाहुल्या बसवल्या, त्याला मस्त असं छान असा जे ओढणी चुनरी राहते ना त्या प्रकारे तसं मस्त दुपट्टा टाकलेला होता छोटासा. जे ब्लाऊज पीस राहता ना त्याचा कापड होता तो घेतला, आणि तो छान टाकला, आणि कोरा कपडा पाहिजे बरं का. त्यानंतर जे काही ते आजूबाजूला आहे ते ज्वारीचे दांडे आहेत, आमच्याकडे दांडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही. तर ते सुद्धा लावलेले होते, पूजा केली, छान दिवे लावले. आणि आज दिवेसुद्धा लावतात देवाजवळ 5 असे मातीचे बनवून. तरी ते सुद्धा लावलेले होते. अमूल्यासुद्धा आली होती पूजा करायसाठी, आणि आम्ही ना असं वेळेवरतीच ठरवलेलं होतं की आपण ना सार्वजनिक असं म्हणजे ज्या बाहुल्यांची गाणी म्हणतात घरोघरी जाऊन, तर ते घरोघरी न जाता आपण सगळे मिळूनच बाहुल्यांची गाणी म्हणू असं ठरवलं होतं. तर आज आम्ही तो दिवस तर आलाच होता. मग छान असे सगळ्यांच्या आजूबाजूच्या घरचे जे काही बाहुल्या असतात ना कोणी बसवतात ते सगळे तिथे आलेल्या होत्या बाहुल्या. आणि ते वातावरण इतकं छान झालं होतं ना, सगळ्या लेडीज होत्या, म्हणजे जेंट्स ह्या कार्यक्रमामध्ये नाही राहत, कारण हा फक्त लेडीजचाच प्रोग्राम असतो. इथे मस्त प्रत्येकाने आपापल्या घरी जे काही खाऊ बनवलं असेल भरपूर असा तो सुद्धा आणलेला होता. पहिले बाहुल्यांचे गाणे म्हटले, त्यानंतर आरती झाली, आणि मग सगळ्यांना खाऊंचं वाटप झालेलं होतं. आणि जेंट्स अवेलेबल नव्हते, कारण मी तुम्हाला पहिले पण सांगितलं. आणि इथे ना एका घरी आम्ही छान असा खाऊ गोळा केलेला होता, त्यानंतर प्रत्येकाला असा खाऊ दिला, कारण मुलं आणि मुली, छोटे मुलं मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळेजण होते. तर खाऊंचा वाटप झाला होता. आणि या दिवशी तुम्हाला पहिलेच सांगितलं मी की महालक्ष्म्या सुद्धा बसवतात, कारण हे महालक्ष्मीचं दिवस मानला जातो. तर त्यासाठी आम्ही जेवण करायला सुद्धा गेलो होतो, कारण शेजारीच महालक्ष्म्या होत्या. आणि आमची ना रात्रीची कोजागिरीचा प्रोग्राम होता आम्ही ठरवलेला. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही कोजागिरीचा प्रोग्राम बनवला होता, म्हणजे केलेला होता, आणि यावर्षीसुद्धा आम्ही ठरवलं होतं. पण यावर्षी काही खूप साऱ्या लेडीज नव्हत्या, आम्हीच होतो 4-5 घरं असे मोजून. पण इतका एन्जॉय केला ना. पण कोजागिरी बनवायच्या अगोदर, कारण कोजागिरी हा सुद्धा एक दिवस आहे आणि छान आहे, पौर्णिमा राहते त्या दिवशी. आणि ते सुद्धा कोजागिरी म्हणजे हा देवाचा प्रसादच मानला जातो. सूर्यांची किरणं जेव्हा त्यामध्ये चंद्रांची किरणं ज्यामध्ये बासंतीमध्ये जेव्हा येतात ना त्यावेळेस तो प्रसाद मानला जातो.
करतो कोजागिरीच्या दिवशी. तर इथे पहिल्यांदा मी पूजा करून घेतलेली होती सगळ्यांनी आणि कापूर लावला, तर त्यांनी कापूरसुद्धा घेतला छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी. म्हणजे हा दिवस आमच्यासाठी खूप बेस्ट असतो. आम्ही लेडीजना ह्या दिवशी खूप काही गोष्टी म्हणजे एन्जॉय करतो. इथे कोजागिरी घोटायसाठी सुद्धा एन्जॉय असतात आणि मेन म्हणजे डान्स असतात आमच्याकडे. कारण माझ्या घरी आहे डीजेचा साऊंडचा तो स्पीकर छान असा आणि त्या गाण्यावरती त्यावरती जर गाणं लावले ना खूप आवाज छान येतो आणि डान्ससुद्धा आम्ही सगळ्यांनी केलेला होता इथे. आणि पूजासुद्धा करून घेतलेली होती मी, कारण आमची जी काय म्हणतात त्याला गॅसची शेगडी जी होती त्याची पहिल्यांदा पूजा करून घेतली होती. कारण प्रत्येक गोष्टीची पूजा ना केलीच पाहिजे. कोणताही चांगला प्रोग्राम जर आपण करत असेल, कोणाच्याकडे जर स्वयंपाक असेल ना तर तेव्हासुद्धा शेगडीची किंवा चुलीची पूजा करतात. चुलीवर असेल तर चुलीची पूजा करतात आणि शेगडीवर असेल तर शेगडीची पूजा करतात. इथे मी पूजा करून घेतलेली होती आणि थोडंसं बासुंदी घोटायला मग आम्ही शेजारची आमच्या जे ग्रुपमध्ये जी मुलगी होती ना तिला बसवलेलं होतं आणि आम्ही डान्स करत होतो. पण डान्सचा व्हिडिओ मी काही यामध्ये टाकलेला नाही आहे, फक्त अमूल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. आणि सगळ्यांनी ड्रेस घातलेला होता, जीन्स आणि टॉप. तर कोणी काही असं काही होतं आमचं. म्हणजे यावर्षी खूप छान प्रोग्राम झालेला होता. आणि प्रोग्राम करताना ना त्यानंतर प्रोग्राम चालू असताना बासुंदीसुद्धा आमची झालेली होती. ते सुद्धा आम्ही एन्जॉय करून खाल्ली, कारण खूप टेस्टी झाली होती. त्यामध्ये काजू बदाम या ज्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या आम्ही त्यामध्ये टाकलेल्या होत्या. आणि बासुंदीचा स्वादसुद्धा छान, सगळ्या प्रेमामुळे छान प्रेमळ अशी बासुंदी आमची झालेली होती, गोड आणि टेस्टी. प्रत्येकाला विचारत होती बासुंदी कशी झाली, तर सगळ्यांनी सांगितलं की टेस्टी झाली. आणि माझ्या घराजवळचा हा प्रोग्राम आम्ही एन्जॉय केलेला होता. डान्स तर सगळ्यांनी केला होता, म्हणजे डान्सचे व्हिडिओ मी नाही अपलोड केले आहे यामध्ये. पण आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा अशा नवनवीन प्रोग्राममध्ये सहभागी होत जा, म्हणजे आमच्यासुद्धा होत जा आणि तुम्हीसुद्धा करत जा. आजचा व्हिडिओसाठी बाय.